भाजपा विधायक परिणय फुके ने शरद पवार और सुषमा अंधारे पर तंज कसते हुए कहा कि लगता है उन्हें अब राजनीतिक पीलिया हो गया है। फुके का आरोप है कि विपक्ष हर मुद्दे में भाजपा को ही दोषी ठहराने में लगा है। ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली, मला असं वाटतं की त्यांना काळीक झालेला आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंग न देता कोण आरोपी आहे, कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। बघा, असं आहे की ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं काम संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आहे, ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात देश अग्रेसर आहे, माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं होत आहे, तर अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहे आणि याच्यापेक्षाही जास्त अनेक लोकही भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच येणार आहे। तर मला असं वाटतं की जर अनेक लोक जर भारतीय जनता पार्टीत येत आहे, भारतीय जनता पक्ष वाढत आहे, तर उद्धव ठाकरे जी असतील बाकी लोकांना मिरची लागणं साहजिक आहे।